हा बंद पडलं. मी ट्राय केलं ना ते बंद. सुरू केलं परत. तू पण जॉईन कर. आला. रेकॉर्डिंग सुरू झाली. श्री गुरुभ्यो. सत्यम ज्ञानम अनंतम आनंदम ब्रह्म सर्वशक्ति एकम सर्वैर्देवैरीक्यम विष्णुआख्यम सर्वदा सुप्रेष्ठम. हे आचार्याने भाष्यामध्ये केलेलं मंगलाचरण आहे. ह्या मंगलाचरण श्लोकामध्ये जे जे सांगितलेले लक्षण आहेत ना, ते भगवंताचे सगळे लक्षण या ऐतरेय उपनिषद भाष्यामध्ये आणि ऐतरेय उपनिषदामध्ये कसा कसा दाखवलेले आहे. नाही, हे झालं तैत्तिरीय उपनिषदाचं. हे जसं सांगितलं त्याप्रमाणे ऐतरेय उपनिषद भाष्यामध्ये देखील आहे. नारायणं निखिल पूर्ण गुणैक देहम सर्वज्ञम अच्युतम अप्रमेयम अपेत समस्त दोषम प्राणस्य सर्वचित अचित परमेश्वरस्य साक्षात आधीश्वरम याम शरणम रमेशम. हा श्लोक आहे ऐतरेय उपनिषदाचा मंगलाचरण श्लोक आचार्याने केलेला आहे. याच्यामध्ये सांगितलेले सगळे लक्षण या उपनिषदामध्ये सांगितले आहेत. ऐतरेय उपनिषदात सांगितलेले सगळे आचार्य तिथं तिथं वर्णन करून सांगतील. आता पहिल्यांदा जाणून घेऊयात आपण. नारायण, नारायण परमात्माला. कसा आहे नारायण? निखिल पूर्ण गुणांक देह. निखिल म्हणजे सगळे, खिल म्हणजे थोडे, बहुत. निखिल म्हणजे निश्चय न केलं, कुठेही कुठेही न राहता अशा प्रकारचे सगळेच्या सगळे समस्त. असे ते समस्ताचे प्रत्येक पूर्ण असणारे, प्रत्येकी पूर्ण असणारे सगळेच्या सगळे जे गुण आहेत. आता तसं गुण म्हणजे कोणता? ज्ञान नावाचा एक गुण आहे, आनंद नावाचा एक गुण आहे, भोग नावाचा एक गुण आहे, ऐश्वर्य नावाचा एक गुण आहे, सुख नावाचा एक गुण आहे. असे अनेक गुण असतात ना. त्या सगळ्या गुणांच्या पैकी एक एक गुण पूर्ण, आणि ते देखील निखिल म्हणजे थोडा बहुत राहणारा असं पैकी नाही बरं का. निखिल पूर्ण गुण एक देहम. सगळ्या गुणांचा एक समूह म्हणजे त्या परमात्म्याचा देह. एक मुख्य असणार असा देव. केवल नाव, एक शब्दाचा अर्थ केवल. असा ज्या परमात्माचा केवल देह आहे, स्वरूप आहे, हे सगळ्या रीतीचं आहे. भगवंताला काही ओळखू शकत नाहीत की, तो तर दिसत नाही की म्हणलं तर हे सगळे गुण असतात की नाही. हे सगळे गुण तरी सगळ्यांना दिसून येतात. मग ते जे गुण असतात ते सगळ्याच्या सगळे गुण पुन्हा, आणि त्या सगळ्याच्या सगळ्या गुणामध्ये पुन्हा पूर्ण एकेकी प्रत्येकी असे गुण पूर्ण, आणि सगळ्यांचा समूह म्हणजे ज्या परमात्म्याचा देह आहे. सर्वज्ञम. आणि तो परमात्मा कसा आहे? सर्वज्ञ आहे. सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात. सर्वज्ञ नाही, सर्व हा सर्वज्ञ भवितुम अर्हती म्हणून एक नियम आहे. सगळेच्या सगळे लोक सर्वज्ञ होऊ शकत नाही. सर्वज्ञ कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून भगवान नारायण कसा आहे? तर सर्वज्ञ आहे. अजून कसा आहे त्याचे लक्षण सांगा. अच्युतम. अच्युतम, च्युती म्हणजे क्षती, नाश. ज्याला कधीही कोणत्याही प्रकारची च्युती नाही. काय करावं हो? ह्या महाभारत युद्धामध्ये भीष्माचार्यांनी एक असा बाण मारला की ज्यामुळे त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगठ्याला इजा झाली आणि तेवढा अंगठा तुटून गेला. असं नसते तर काय. म्हणून याकरता अच्युतम, कोणत्याही प्रकारची च्युती त्याच्यामध्ये नाहीये. अच्युतम. अपेत समस्त दोष. आता हे सगळे गुणांच्या बद्दल झालं. मग दोष काहीतरी असतील की हो?
अप इताह, अप इताह अपेताह, अप म्हणजे बाजूला, इताह म्हणजे सरकून गेलेले आहे. तर परमात्म्याच्या पासून सगळे दोष बाजूला सरकून गेलेले आहेत, त्याच्या जवळ देखील येत नाहीत. का बाबा? तर त्या परमात्म्याचा अनुग्रह असणाऱ्या लोकांच्या जवळ देखील असे दोष जवळ येऊ शकत नाही. मग असं असतं ना, त्याचा नामस्मरण करणाऱ्या लोकांच्या देखील जवळ येत नाहीत म्हटल्यावर मग त्याच्याजवळ ते दोष येतील कसे बरं? आपोआप दूर सरकतात. म्हणून अप इता हा अपेता हा समस्त दोष. ते दोष देखील एखादा कुठेतरी राहिला असेल हो, एखादा कुठेतरी एका ठिकाणी तो कृष्ण रडला असेल हो. काय यशोधनी जेव्हा त्याला एक हातामध्ये छडी घेऊन मारायला गेली, त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा रडला असं म्हणतात, रडल्यासारखं दाखवतो. आणि तेवढंच नाही, श्रीकृष्ण परमात्माला आपल्या मांडीवर बसून दूध पाजत होती. कोण? यशोदा. त्यावेळेस दूध पाजत असताना ती काय केली, त्या कृष्णाला खाली ढकलून दिली आणि दूध उतू जाते म्हणून ते उतरायला गेली. काय श्रीकृष्णाला काय वाटलं, हा माझ्यापेक्षा ते दूध तुला जास्त काय म्हणून आणि खोटं खोटं रडायला लागला. ते जे रडला ना, ते रडलेलं कसं आहे, दोषयुक्त असणार असं रडणं नाहीये ते. त्याच्यासाठी उदाहरण दाखवलं. लहान पोरं जेव्हा रडत असतात त्यावेळेस त्यांची आई त्या पोराच्या गुणांच्या बद्दल किंवा काही गोष्टीबद्दल सांगायला लागली की नाही, आपल्याला एक आवाजच बंद करून आधी ऐकतं ते सगळं. नंतर आपल्या तसं आहे. हे उदाहरण दाखवलं तुम्हाला. तर याप्रमाणे परमात्मा काय करतो, लोकांना वाटावं की हा खरंच रडायला लागलाय रे म्हणून त्याला, त्या यशोदेला त्या श्रीकृष्णाबद्दलचा आकुलती उत्पन्न व्हावी अशा उद्देशाने त्या परमात्मा रडतात. म्हणून अपेत समस्त दोषम, सगळे दोष परमात्म्याच्या पासून दूर झालेले असतात, कोणतेही त्याच्यामध्ये राहत नसतात बरं का. अजून प्राणस्य सर्व चिदचित परमेश्वरस्य. प्राणस्य, प्राण म्हणजे मुख्य प्राण वायुदेव. सर्व चित अचित परमेश्वरस्य, सगळ्या चित आणि अचित असणारे जितके वस्तू आहेत. चित म्हणजे काय? चेतनात्मक असणारे. अचित म्हणजे चलात्मक, म्हणजे मूवेबल अँड इमूवेबल. जितक्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना परमात्मा प्राणदेव जे आहेत मुख्य असतात. त्या सगळ्या गोष्टी राहायच्या झाल्या तर प्राणदेव असावाच लागतो, वायुदेवाचा अनुग्रह त्यांना असावाच लागतो. प्राणाशिवाय त्यांनाही गती नाहीये. चेतना, कोणतीही चेतना आपल्या हालचाल जी चालू होती ती प्राणामुळेच होत असते, प्राणामुळेच होत असते. म्हणून तसा जो प्राण आहे तो प्राणच जड रूपाने असणारे झाड वगैरे, त्या झाडांना देखील प्राण मुख्य असतो. वायुदेव सगळीकडे असतात, व्यापून असतात. वायुदेव सगळीकडे व्यापून असतात. म्हणून भागवतामध्ये देखील काय सांगितलेलं आहे, यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायन आजुहाव पुत्रेति तरवोपिने विदुः स्वभूहृदयं मुनिमानतोऽस्मि. सगळ्या प्राण्यांच्या मध्ये सगळ्याची आत्मा सगळ्यामध्ये वायुदेव आहे. म्हणून वेदव्यासाने आपल्या मुलाला जेव्हा तो सोडून जायला लागला होता त्यावेळेस बापानी मुलाच्या बद्दल काकुळती कशी दाखवावी हे करण्यासाठी, दाखवण्यासाठी वेदव्यास देखील अरे मुला, अरे बाळा म्हणून म्हणले. का तर शुकाचार्य हे जे आहेत, शुकाचार्य हे जे आहेत रुद्रावतार संभूत आहे. आणि रुद्रदेवाला उपदेश करणारे म्हणजे वायुदेव वगैरे असतात.
सगळ्यांचे ग्रेडेशन असतात. ज्या ग्रेडमध्ये असणाऱ्या लोकांना त्यांच्या ग्रेडला योग्य असणाऱ्या लोकांनी उपदेश करावा. म्हणूनच फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थ, फिफ्थच्या नंतर सिक्स्थ टू एट्थ, एट्थच्या नंतर टेन्थ, टेन्थच्या नंतर ट्वेल्थ, ट्वेल्थच्या नंतर डिग्री, डिग्रीच्या नंतर पीजी, पीजीच्या नंतर पीएचडी लोक वेगवेगळे असतात. फर्स्ट स्टँडर्डला शिकवणाऱ्या लोकांनी वरच्या स्टँडर्डच्या लोकांना शिकवावं असं नाहीये. वरच्या स्टँडर्डच्या लोकांनी खालच्या लोकांना शिकवावं असं नाहीये. ज्या त्या लोकांना सगळ्यांना त्यांचे योग्य असणाऱ्या स्टँडर्डच्या प्रमाणे शिकवलं जातं. शुकाचार्य अवतार म्हणजे कोणाचा आहे? शंकराचा अवतार असल्या कारणाने शंकराला डायरेक्ट उपदेश नाही, म्हणून वायुदेवाच्या द्वारे त्याला उपदेश द्यावा म्हणून वेदव्यासांनी त्या शंकराच्या मध्ये म्हणजे शुकाचार्यांच्या मध्ये वायुदेवाला बोलावलं आणि त्या वायुदेवाला बसून त्या वेदव्यासांनी वायुदेवांना शिकवलं आणि मग त्या वायुदेवांनी शंकराला शिकवलं. म्हणून शुकम अध्यापयामास म्हणून भागवतात सांगितलेलं आहे. शुकाचार्यांना अध्यापयामास हे केव्हा वापरलं तर शिकविले म्हणायला अध्यापयामास म्हणजे शिकविले म्हणजे वेदव्यासांनी शिकविले नाही, डायरेक्ट शिकवलं असतं शिकविले असं म्हणावं. शिकविले मध्ये पुन्हा कोणीतरी पाहावं लागतं. तर मध्ये असलेला कोण? तर वायुदेव. मग ते वायुदेवाने वेदव्यासांनी वायुदेवाच्या द्वारे शुकाचार्यांना शिकवलं असताना जेव्हा शिकवणं पूर्ण झालं त्यावेळेस वायुदेव आपलं काम झालं म्हणून निघाले असताना मग बापाला आपला मुलगा गावाला जायला लागला असताना कसं काकुळती होत असती की नाही, ते लोकांना दाखवावं, समजून द्यावं म्हणून वेदव्यासाने देखील आपला मुलगा जेव्हा चाललेला आहे त्यावेळेस अरे मुला म्हणून बोलावलं. पुत्र येते तन्मयतया तरवोपिने, सगळीकडे व्यापून असल्या कारणाने वायुदेवानी हा मी इथं आहे म्हणून असं सांगितलं. ते कसं सांगितलं? सगळ्या झाडांच्या मध्ये सगळीकडे व्यापून असतात ना, म्हणून त्या ठिकाणी एको म्हणून आला. एको साऊंड, प्रतिध्वनी. त्या प्रतिध्वनीच्या द्वारे मी इथं आहे असं म्हटलं. काय बाबा असं वायुदेवाने असं का केलं? तर वायुदेवांचा म्हणजे हे जे होतं संन्यास जो होता की नाही, तो कसल्या प्रकारचा संन्यास होता माहिती आहे का? संन्यास वायुदेवांचा कसल्या प्रकारचा होता? यम प्रव्रजंतम म्हणून त्याच्याबद्दल उत्कृष्ट रीतीचा व्रजन म्हणजे संन्यासपणा. उत्कृष्ट रीतीचा संन्यासपणा काय असतो आणि साधा संन्यासपणा काय असतो? साधा संन्यासपणा म्हणजे आपलं घर, आपली बायको, आपले पैसे, आपलं पर वगैरे इत्यादिकांच्या वरचा अभिमान सोडून द्यावा लागतो. त्याला संन्यास म्हणतात. संन्यासाने माझा मुलगा काय होतोय की कुठं जातोय की काय नाही, की माझ्या बायकोला काय होतंय की कोण काय करतात की कुठून घेऊन जातात, काही विचार करायचा नसते. त्याला म्हणतात संन्यास. कोणाचा? इतर लोकांचा संन्यास. पण वायुदेवाचा संन्यास कसा माहितीये का? त्यांनी देहावरचा अभिमान देखील सोडून दिला होता, म्हणून उत्कृष्ट रीतीचा संन्यास. आचार्यांनी स्वच्छ लिहिले, देहात अभिमान रहितम. प्रवचन शब्दाचा अर्थ देहादिवर अभिमान सोडून दिलेला. वायुदेवाने आपल्या देहावरचा अभिमान सोडून दिला होता. म्हणून वायुदेव दिसतात का तुम्हाला? नाही दिसत, कारण त्यांना आपल्या देहावर अभिमान नाहीये. तुमच्या देहावर अभिमान नसल्या कारणाने वायुदेवाला जेव्हा पुत्रा म्हणून बोलावलं वेदव्यासाने, त्यावेळेस जर देहावर अभिमान असला असता तर वायुदेव काय म्हणले असते? हा बाबा मी इथं आहे, आलो असं म्हणावं लागतं. नाही म्हणले. पुत्रा म्हणले की पुत्रा सगळीकडे व्यापून असल्या कारणाने पुत्रा हा शब्द तो प्रतिध्वनी रूपाने ऐकू आला, त्याच्याने मी इथं आहे असं म्हणल्यासारखं आहे बरं का. म्हणून ते प्राण, म्हणून ते वायुदेव. इथं प्राणस्य सर्व चिदाचित सगळ्या चित आणि अचित असणाऱ्या सगळ्या गोष्टींना प्राण म्हणजे प्राण धारण करणारा असा जो आहे, त्या प्राणदेवाला वायुदेवाला देखील परमेश्वरस्य तोच ईश्वर आहे. वायू असा असल्या कारणाने सगळ्यांचा ईश्वर आहे.
पण त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा असा ईश्वर आहे. नियमन करणारा आहे. सर्व चिद परमेश असा नारायण बरं का. विष्णू परमात्मा कसा आहे, प्राणदेवांचा देखील परमेश्वर आहे. ते सगळे ईश्वर असले तर हा परमात्मा परमेश्वर आहे. साक्षात अधीश्वरमियाम शरणम रमेश. आणि ते कसं साक्षात परमेश्वर आहे त्या लोकांना. कोणत्या तरी प्रसंगामध्ये एखाद्या वेळेस ते ईश्वर होते म्हणून असं नाहीये. साक्षात परमेश्वर हा अधीश्वरम. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहणे. आधी शब्दाचा अर्थ काय, आतमध्ये राहणे. सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीचा अर्थ काय, लोकेटिव्ह केस. लोकेशन. has got location in all the body, all the creature. It's called आधी. आधी सप्तम्यर्थे. आधी हा उपसर्ग केव्हा कशासाठी वापरला जातो, सप्तमी अर्थात. इन ऑन अपॉन अंडर वगैरे सगळे त्याचे अर्थ आहेत. पण आधी ईश्वरम. प्रत्येक जितके नियमन करणारे लोक आहेत की नाही त्यांच्या हृदयामध्ये राहणारा तो आहे श्रीहरी. म्हणून परमेश्वर आहे. साक्षात अधीश्वरम इयाम शरणम रमेशम. इयाम जातो. इण गतौ जातो. काय जातो, शरण जातो. शरणाला जातो, त्यांच्या शरणामध्ये जातो. इयाम म्हणजे जातो. फक्त मध्वाचार्य एकटेच म्हणत असं समजू नका. तुम्ही लोक देखील आम्ही त्या मध्वाचार्यांच्या द्वारे त्या परमात्म्याच्या शरणामध्ये जातो. तो कोण, रमेश. लक्ष्मीचा ईश म्हणण्यासाठी. तिथे लक्ष्मीला घेतलं नका. रमेशचा ईश आहे, स्वामी आहे म्हणून रमेश. याप्रमाणे सगळ्या गोष्टींचा संग्रह पहिल्या श्लोकामध्ये आल्या कारणाने आता या ऐतरेय उपनिषदामध्ये सगळे जितके काही देवता आहेत की नाही, सगळ्या देवतांचा नियामक म्हणजे प्राणदेव आणि लक्ष्मीदेवी. आणि त्या लक्ष्मीदेवी प्राणदेवाचा हा ईश्वर आहे. ही गोष्ट या ऐतरेय उपनिषदामध्ये तुम्हाला कळवली जाते. ही गोष्ट कळवली जाती म्हणून दाखवण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचा संग्रह करून मंगलाचरणामध्ये आचार्यांनी सांगितले. मंगलाचरणामध्ये काय केलं जातं, मंगलाचरण मीन्स दॅट इज ए इंट्रोडक्टरी पार्ट. इंट्रोडक्शन. या उपनिषदाचं इंट्रोडक्शन. आज उपनिषदात काय सांगत आहोत हे आधी थोडक्यात सांगितल्यावर मग लोकांना काय होतं, हो हो अशा गोष्टी सांगितल्यात का, म्हणून त्यांना आतुरता उत्पन्न होती ऐकावं. तर का मग याकरता त्या इंट्रोडक्शनच्या रूपाने त्या आचार्यांनी पहिल्या श्लोकामध्ये संपूर्ण उपनिषदातील अभिप्राय जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना थोडक्यात कळवलेला आहे. आता पुढचं ऐकायला तुम्ही सगळेजण सिद्ध असं काय आहे असं तो आहे. एष पंथा एतत् कर्म. एष पंथा एतत् कर्म. ह्याला मार्ग म्हणतात बर का. एष पंथा. एष म्हणजे एष हा म्हणजे तो रमेश्वर. रमेश आहे की नाही, तो श्रीहरी परमात्मा ज्याच्याबद्दल इतकं सगळं वर्णन करून सांगितलं. नारायण रूपी रमेश जो आहे हा परमात्मा सगळ्यांना मार्गदर्शक आहे. एष पंथा. पंथा म्हणजे काय, रस्ता. एष पंथा हाच तुम्हाला मार्ग आहे. एष पंथा एतत् कर्म. आणि जे काही तुम्ही कर्म करतात ते सगळं कोणासाठी करावं, सगळे तुम्ही जे काही कर्म करतात ते कशासाठी कोणासाठी करावं, तुमच्या बायकोसाठी, तुमच्या मुलासाठी, तुमच्या अमक्यासाठी तमक्यासाठी ते नाही. तत्कर्म हरितोषम्यत. भागवतामध्ये सांगितलेलं आहे कर्म कशाला म्हणतात, तत्कर्म हरितोषम्यत. आपण केलेलं जे कर्म असतंय की नाही, ज्या कर्माने परमात्मा प्रसन्न होतो त्यालाच कर्म म्हणायचं. जे कर्म केला असताना परमात्मा सोडून बाकीचे लोक प्रसन्न होतात, खुश होतात, त्याला काही कर्म म्हणत नसतात बरं का.
तत्कर्म हरितोषम यत म्हणून अभिप्राय या ठिकाणी दाखवतो. एष पंथा एतत् कर्म एतत् ब्रह्म. ह्याला त्याच परमात्म्याला काय म्हणतात? ब्रह्मा म्हणतात. तुम्हाला आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणून ब्रह्माच्या बद्दल जाणीव करून घ्यावी, जाणून घ्यावा अशी इच्छा आहे की नाही तुम्हाला? मग तो ब्रह्म कोण? परमात्माच आहे. मीच ब्रह्म आहे असं समजू नका. मीच ब्रह्म आहे असं समजू नका. तद ब्रह्म एतद ब्रह्म, एतच शब्दाने वाच्य असणारं जे आहे की नाही तेच ब्रह्म. कोणत्याही गोष्टीला तुम्ही आपल्याबद्दल असेल तर त्याला एतत वापरता का? एतत म्हणून शब्द जो आहे सर्व ते सर्वनाम वाचक. एतत म्हणजे काय? हे हे म्हणलं तर तुमचं शरीर होतं का? हा, मग एतत ब्रह्म म्हणजे अहम ब्रह्म म्हणून कसं म्हणू शकता तो तुम्ही? एतत या पदाने अहम म्हणून कसं येऊ शकतो? त्याचा अर्थ तसा होऊच शकत नाही. होतो का? हा, एतत ब्रह्म जे आपल्याला सगळ्या अशा गोष्टी करणार आहे की नाही तोच खरा ब्रह्म. हो, एतत् ब्रह्म एष पंथा एतत् कर्म एतत् ब्रह्म एतत् सत्यम. आणि ब्रह्म सर्वत्र व्यापून असणारा आहे, सगळीकडे व्यापून असतो. जिथे जिथं व्यापून आहे ती सगळी गोष्ट खरी आहे म्हणून व्यापून. खोटी गोष्ट व्यापून राहतो कोणीच राहत नाही. खोटी गोष्ट ज्या येतच नाही आहे, बोलू शकत नाही, तशा गोष्टी खरी कशी होतील? करता ते सगळीकडे परमात्मा व्यापून असतो हे दाखवून देण्यासाठी एतत् सत्यम जगाला एतत् शब्दाने ब्रह्म शब्दाने वाच्य आहे असंच म्हणता येत नाही. जी देखील एतत् शब्दाने ब्रह्मशब्द वाच्य आहे असं म्हणता येत नाही. जलात्मक प्रपंच देखील ब्रह्मशब्द वाच्य होऊ शकत नाही. त्याच्या अधीन आहे असं म्हणू शकतो पण तोच आहे असं म्हणणं योग्य नाही. तस्मात म्हणून असं असल्या कारणाने न प्रमाद्येत म्हणून कोणीही उन्मत्तपणे वागू नाही. न प्रमाद्येत. प्रमाद्यम म्हणजे काय? उन्मत्तपणे वागणे, प्रमादाप्रमाणे प्रमादाने वागणे, उन्मादाने वागणे. कधीही अशा परमात्म्याच्या बद्दल कोणीही उन्मत्तासारखं वागू नाही. तम न अतियात, त्या परमात्म्याला न अतियात सोडून कधीही जाऊ नाही, पार करून कधी जाऊ नाही, वगळून टाकता येत नाही, वगळून टाकता येत नाही. तम न अतियात, न म्हणजे कधीही, न म्हणजे नाही, अतियात सोडून पार करून जाऊ नाही. नाही अत्यायन पूर्वे, त्या परमात्म्याला सोडून पूर्वीचे लोक कोणीही गेलेले नाहीयेत. परमात्म्याला सोडून पूर्वीचे लोक म्हणजे आधीचे लोक कोणीही असे गेलेले नाहीयेत. परमात्म्याला सोडून मी केलं म्हणून असं कधी म्हणायला जात नाही. हे अत्यायन जे सोडून दिले की नाही, त्या परमात्म्याला सोडून दूर राहिले की नाही, दूर झाले की नाही, ते ये अत्यायन असते पराबभूवुः. ज्या लोकांनी परमात्म्याला सोडून दिलेलं आहे ते परास्त होऊन गेलेत, पराभूत झालेले आहेत. म्हणजे पराभूत झालेले आहेत म्हणजे काय? परमात्म्याला ज्या लोकांनी सोडून दिलेलं आहे ते सगळे पराभूत झालेले आहेत, त्यांना पराजय प्राप्त झालेला आहे. म्हणून तुम्हाला पराजय पाहिजे का परमात्म्याच्या जवळ जाऊन अनुग्रह पाहिजे? त्याकरता की अत्यायन ज्या लोकांनी परमात्म्याला सोडलेलं आहे ते पराबभू, दूर सरकून गेले, परास्त झाले.
उत्तम ही गोष्ट ऋषीने सांगितलेली आहे, वेदांनी सांगितलेली आहे. काय सांगितलं आहे? प्रजा तिसरो अत्यायमीयो. प्रजा म्हणजे खरोखर. अहो खरं काय सांगू तुम्हाला, प्रजा की नाही, प्रजा म्हणजे सगळे लोक. प्रजा तिसरा हा, त्यापैकी 3 प्रकारचे प्रजा असतात. त्या लोकांनी परमात्म्याला सोडून दिलं असते की नाही, मला सोडून दिलेलं चिंतन वगैरे कधी करत नाहीत, परमात्म्यापासून दूर झालेले असते 3 लोक आहेत. प्रजा तिसरो अत्यायमीयो. अत्याय म्हणजे दूर सोडून गेलेले आहेत, दूर सरकले गेलेले आहेत, दूर झालेले 3 अर्थ आहेत बरं का. दूर झालेले आहेत, दूर झालेले आहेत, दूर करून टाकले आहेत. ते कोण? न्या 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 म्हणून आहे. न्या अर्कमभितो विश्रे. न्या म्हणजे वेगवेगळे आहेत, आणि त्याला सोडून दुसरे, त्या लोकांना सोडून न्या म्हणजे त्या लोकांना सोडून इतर, जे परमात्म्याला सोडून दिलेले आहेत की नाही, त्या लोकांना सोडून दुसरे जे अन्य लोक आहेत की नाही, ते सगळे अर्क अभितो विश्रे. अर्क म्हणजे सूर्य, अर्क म्हणजे सूर्य, सूर्याच्या आलो नाभित म्हणजे होता आलो विविश्रे, आश्रय करून राहायला लागलेले आहेत. जे सोडून दिले त्या 3 लोकांना सोडून दुसरे जे आहेत की नाही इतर, ते सगळे लोक कुठं? परमा अर्क नावाक सूर्य म्हणजे गायत्री मंत्राचे करणारे जितके लोक आहेत की नाही, ते काय करतात? ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्ट केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हरी हिरणमय वपु धृतशंख चक्र. अशा त्या श्रीहरी परमात्म्याला आश्रय करून राहतात. नित्य गायत्री संध्यावंदन, गायत्री जप अनुष्ठान तप अनुष्ठान वगैरे करत राहतात. तसे करणारे जे लोक आहेत की नाही, ते सगळे लोक ह्या 3घांना सोडून दुसरे असणारे ते लोक. त्या तिघांच्या बद्दल तुम्हाला माहिती देतो आता. सोडून दूर झालेले लोक काय असतात, कसे असतात, त्यांना काय त्रास होतो, ते कसे त्रास भोगतात, त्यांना कष्ट होतात. न सोडले परमात्म्याला न सोडले असे जे लोक असतात, ते कसे सुखी असतात, ते कशा रीतीने आनंदमय राहतात, परमात्म्याच्या अनुग्रहाला कसे पाहत होतात, इत्यादी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐतरेय उपनिषदामध्ये दाखवतात. त्याच्यामध्ये सगळं सांगावं की सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता काय? जे आश्रय करणारे आहेत की नाही ते लोक कसे आहेत? बृहदस्थौ. बृहद शब्द वाच्य असणारा जो ब्रह्मशब्द वाच्य आहे की नाही, त्याच्यामध्ये तस्थौ निवास करून राहतात. बृहद हा खरोखर, तस्थौ बृहत रूपी वाच्य असणाऱ्या, बृहत शब्दाने वाच्य असणाऱ्या परमात्म्यामध्ये सगळेजण वास करतात, सगळेजण वास करतात. भुवनेषु अंतः. कुठं? चतुर्दश भुवन आहेत ना, 14 भुवन आहेत, 14 लोक. त्या 14 लोकांमध्ये सगळे जितके राहणारे लोक आहेत की नाही, त्या परमात्म्याला आश्रय करून राहणारे लोक असतात. आपण मी माझ्या घरात आहे, मी व्यासाश्रमामध्ये बसलो आहे, माझी जागा वेगळी आहे, तुमची जागा वेगळी आहे, तुम्ही तिकडं आहात, तुम्ही इकडं आहात. जिथं राहतो ते सगळं त्याच आहे, परमात्म्याचंच घर आहे असं समजून राहणारे लोक सगळे चांगले लोक असतात बरं का. गृहस्थौ भुवनेषु अंतः. सगळ्या भुवनामध्ये अंतर्भाव. पवमान आविवेश. सगळ्यांमध्ये हरित, ते हरित वर्णाने, हरित वर्ण पाचूचा रंग, पाचूचा कलर, पाचू आहे ना हरित, हिरवट असते. पवमान हा पवमान, पवमान हा पवते मीयते आणि एतान जनानि ते पवमान. सगळ्या लोकांना पवित्र करून घेऊन जातो, वाहून घेऊन जातो, याकरता पवमान. अनो वायुरुदीरित. अन कोण आहे? अन म्हणजे वायू, त्याला अन म्हणतात. पवमान हा
पौ पौ म्हणजे पव म्हणजे पव पौ लयती गयती गच्छती, वाहतो वाहणे, ह्याला पव म्हणून धातूचा अर्थ आहे बरं का. पवमान हा वाहून घेऊन जाऊन त्यांना अन म्हणजे ज्ञान इत्यादी देणारे पवमान, सगळ्यांना वाहून घेऊन जातो आणि ज्ञान देतो. प्रत्येक गोष्टीची जाणीव व्हावी की नको. आता तुम्ही जायला लागला असताना, चालत असताना खाली काटे वगैरे असतात, तर काटे आहे त्याची जाणीव तुम्हाला व्हावी की नको. कशाने होती ती? ते वायुदेवामुळे होत असते. वायुदेव तुम्हाला घेऊन जात असताना ना, त्याच्यामुळे तुम्हाला कळतं. नाहीतर पाय असा मुरगळला तर काय होतं? वायुदेव वायुदेवाने मला त्या मार्गावर नेलेलं असते. त्यावेळेस तुम्ही हा माझं झालंय हा म्हणलं की झाला असतो. तर याकरता पवमान हा हरित आविवेश, हरित रूपाने परमात्मा सगळीकडून सगळ्यांच्या मध्ये राहत असतो. गोष्ट समजून घ्या. परमात्मा राहतो, त्या परमात्मा राहून त्या वायूच्या द्वारे तो देखील तिथे राहत असतो, ह्याची कल्पना तुम्हाला जाणीव यावी सांगितलं. पवमान हरित आविवेश, जे परमात्म्याला आश्रय करून राहतात की नाही, त्यांना वायुदेवाचा आश्रय मिळतो. वायुदेवाचा आश्रय मिळाला म्हणलं की नाही, मग कोणत्याही प्रकारचे रोग राही येत नाही. आता थोड्या वेळाने दीपाबाई उठून पळायला लागतील. बाबा मान हरीचा आविवेश आहे. त्यानंतर आता त्याचे तीन लोक सांगितले की नाही, जे तीन लोक सांगितले की नाही, परमात्म्याला विसरून गेलेले, परमात्मापासून दूर असलेले, परमात्म्याला विसरून म्हणजे परमात्म्याला न मानणारे, असे तीन लोक असतात की नाही. त्या तीन लोकांच्या बद्दल सांगायला लागले. प्रजा तिसरो अत्यायमी हो. खरं सांगायचं म्हणजे तीन प्रकारचे प्रजा परमात्म्याला अत्यायमी हो सोडून दूर गेले. प्रजा तिसरा अत्यायमी हो, अत्यायमी हो म्हणजे काय, त्याला सोडून दूर गेले. अत्यायमेयुः इति असं जे सांगितलं की नाही तुम्हाला वरच्या ह्याच्यात, हा यावैता इमा प्रजा, ते तीन प्रजा कोणत्या माहित आहेत का तुम्हाला? असंच बोलतात उपनिषद, असंच सांगायला लागले तुम्हाला, इतकं समजून समजून सांगायला लागलं, अजून काय पाहिजे. यावैता इमा प्रजा, ते हे जे तीन प्रकारचे प्रजा आहेत की नाही, तिसरा हा अत्यायमायन, परमात्म्याला सोडून दूर झालेले आहे. अत्यायम आयन, अत्यायम सोडून दूर गेलेत, आयन म्हणजे गेलेत. अत्यायम आयन तानी इमानी वयांशी वंगावगताः ईरपादास्तथैव च. ते तिघ जण कोण आहेत? ते तिघ जण यानी इमानी, हे तिघ आहेत. तानी इमानी त्रीणी, तीन लोक कोण 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 आहेत? वयांशी वंगावगधाः ईरपादास्तथैव च. ईरपाद अन्याः अर्कम अवितो विवेश, ते तिघ जण तसे आहेत, तर बाकीचे सगळे परमात्म्याच्या आश्रयामध्ये राहिलेले आहे. थोडं सांग आता ह्याच्यामध्ये काय, वयांशी वंगावगधा हा ईरपाद हा म्हणून तीन प्रकारचे लोक सांगितले ना. आता या उपनिषदामध्ये एवढंच सांगितलं, मग आचार्यांच्या चरणामध्ये जावं लागतं. मग वायुदेवांचा अवतार मध्वाचार्यांनी ते तिघ कोण स्पष्टीकरण करून सांगितलं भाषामध्ये. त्याच्यासाठी भाष्य लागतं बरं का. नाही तर नुसतं एवढं वाचून घेतलं तीन लोक म्हणून म्हणलं वयांशी काय, वंगावगधा काय, ईरपाद काय, हे एवढं म्हणलं तर काही कळणार नाही तुम्हाला. आचार्यांनी भाष्य सांगितलंय म्हणून याकरता भाष्य सुरू केलेलं आहे बरं का. आता हे इथपर्यंत मी तुम्हाला उपनिषद सांगितलं. आता सगळं भाष्य सुरू करा. प्रादुर्बभूव भगवान तपसेतराय नारायणोऽप्य नारायणोऽप्य सुतस्य विशालनाम्ना तस्मिन् गते अध्वरमभूत् स्वरविप्रसंगो
निश्चेतनस्तदनु पद्मभौ अमुमयि अमुमस्तौत् अमुम् अस्तौत् तैः संस्तुतः स भगवान् गिरिशेन्द्रमुख्यान् सर्वान् अबोधयत् अजेन सह एव तेत दासत्वमापुरत एव महत्सुराणाम् दासत्वतस्य महिदास इति प्रसिद्धः शृण्वत्सु तेषु भगवान् अददत् रमायै अवदत् रमायै दिव्यां श्रुतिं स परमो अतिमुदैतरीं सा बहुहृजैः प्रपठित चतुराननास्यात्यस्यां रहस्यमुदितं परमं हि विष्णोः. అది इंट्रोडक्टरी पार्ट आहे बरं का. काय आहे हे तर ऐतरेय उपनिषद सांगता कशाला, सुरू कशाला आलं, कुठून झालं, तर काय तसं काही नाही. प्रादुर्भूव भगवान भगवान परमात्मा प्रादुर्भूत झाला, अवतार घेतले. प्रादुर्भूव भगवान तपसा इतराया, इतरा नावाची एक बाई म्हणजे मुत्तैदी सुवासनी, ती इतरा नावाचं तिचं नावच होतं इतरा, त्याच्यावरूनच अत्तर तयार झालं. इतर अत्तर म्हणून जास्त बायकांना अत्तर जास्त आवडतो बरं का. आता भगवान इतरयाः नारायण अब्जज सुतस्य विशाल नामना. नारायण परमात्मा प्रादुर्भूत झाला, इतरा देवीपासून प्रादुर्भूत झालेला आहे. अब्जज सुतस्य, अब्जज म्हणजे ब्रह्मदेव, कमळापासून उत्पन्न होणारे ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाचा मुलगा विशाल म्हणून त्याचं नाव होतं. ब्रह्मदेवाच्या मुलाचं नाव काय, विशाल. अब्जज सुतस्य विशाल नामना, विशाल नावाच्या ब्रह्मदेवाच्या मुलापासून त्या इतरा देवीने तपश्चर्या केल्यामुळे तिथं परमात्मा नारायण रूपाने परमात्मा हा अवतार घेतले. इतरा देवीपासून अवतार घेतल्या कारणाने ऐतरेय बर का. इतरायाः विशाल नामना तस्मिन् गते, आणि तो परमात्मा जेव्हा तो विशाल नावाचा ब्रह्मदेवासहित यज्ञाला गेला, यज्ञ करण्याच्या यज्ञ मंडपात गेला. अध्वरमभूत, तिथं एक मोठा यज्ञ झाला. सुर विप्र संघो, अनेक देवतागण आणि ब्राह्मण संघ त्या ठिकाणी आले होते त्या यज्ञासाठी म्हणून. निश्चेतनस्तनो तदनो, निश्चेतनात्मक असणारे असे पुष्कळ लोक बर का. चेतना नसणारे, चेतना असणारे सगळे लोक तिथे आले होते. तदनु पद्मभवमस्तौ, मग त्या ठिकाणी गेला असताना पद्मभवानी म्हणजे ब्रह्मदेवानी याची स्तुती केली. इतरा देवीपासून झालेला जो नारायण आहे की नाही, त्या नारायणाची त्या यज्ञ मंडपामध्ये स्तुती केली. कोणी, ब्रह्मदेवाने. आणि ते ब्रह्मदेव कोणाला बरोबर घेऊन आले होते, सगळे देवगण ब्राह्मणगण काही म्हणजे जड पदार्थ सगळ्याच्या सगळे बरोबर घेऊन आला होता. आला असताना अमम अस्तौ, त्या परमात्म्याची स्तुती केली. ते संस्तुत, त्या सगळ्या देवतांनी ब्रह्मदेवानी इत्यादिकांनी मिळून त्या स्तुती केला असताना तो परमात्मा इतरा देवीपासून झालेला जो परमात्मा आहे की नाही, तै संस्तुतस्थ भगवान गिरीश इंद्र मुख्यान. गिरीश म्हणजे रुद्रदेव, गुरु गिरीश इंद्र देवेंद्र मुख्यान इत्यादिकांना प्रधान करून त्या लोकांना प्रारंभ. सर्वान अबोधयत, त्या सगळ्यांना बोधन करून दिलं, उपदेश करून सांगितलं. कोणी, त्या इतराच्या मुलाने, इतरा देवीच्या मुलाने, विशाल नावाच्या ब्रह्मदेवाच्या मुलाच्या मुलाने. काय सहज मग ते सगळे गिरीशेंद्र मुख्यान सर्वान अबोधय राजेन सहैव तेत. त्यानंतर सगळे ब्रह्मदेवा समेत दासत्वमापुः, त्याचे दास होऊन बसले. ते स्तुती करायला, स्तुती केल्यानंतर ते सगळे कोणाचे दास झाले, त्या इतरा देवीच्या मुलाचे दास झाले. मुलाचे दास झाले. इतरा देवीच्या मुलाचे दास झाले, विशालाचे दास झाले.
आपली वेळ संपत आहे, पण हा. दासत्व अपुरत आहे, नंतर पुढच्या मीटिंग मध्ये घेऊया. दासत्व पासून ठीक आहे. पुढच्या ह्याच्यात. दासत्वापर्यंत झालेलं आहे. त्या पुढचं तुम्हाला नंतर सांगेन. अरे केव्हा सांगायचं काय नाही. त्याची बॅटरी संपल्यावर काही झूम मीटिंग चालू करता येईल लॅपटॉप मध्ये काही. हं? मी आणलं नाही याला, रेकॉर्डिंग होत नाही फोनवर, रेकॉर्डिंग ह्याच्यात ठीक आहे. तासात ठीक आहे. सुरू करू. दासत्वापर्यंत झालं.